श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा मला तुझी काळजी आहे म्हणून मी हा मंत्र तुला पाठवला आहे. हा मंत्र सगळ्यांनाच भेटत नाही. तू भाग्यवान आहेस, माझ्या आशीर्वादास पात्र आहेस, म्हणूनच हा व्हिडिओ तू पाहत आहेस. हा मंत्र तुझ्या जीवनात सकारात्मकता भरेल आणि म्हणून हा मंत्र तू संपूर्ण ऐक. अर्धवट ऐकून पाप करून घेऊ नकोस. स्वामी म्हणतात, कधी कधी तुला वाटेल तू पुढे जाऊ इच्छित आहे का, कधी कधी तुला खूप काही चिंता वाटेल कारण तुझे मन नकारात्मक विचार करते, परंतु मी तुला सकारात्मक मार्गाने पुढे नेऊ इच्छित आहे. इतके विचार करता त्यात जिथे जिथे सकारात्मकता आहे ते तुझ्या जवळ ठेव आणि जिथे जिथे नकारात्मकता आहे ती तुझ्यापासून दूर करण्यात येईल. मी तुला आशीर्वादाने भरतो, तुझ्या जीवनाला एक केंद्रित करतो आणि तुला स्थिर बनवतो. जेव्हा तू तुझ्या भूतकाळात डोकावून पाहू इच्छितो तेव्हा तुला काही ठिकाणी अंधारही दिसेल, काही ठिकाणी चांगल्या गोष्टीही दिसतील, पण जास्त भूतकाळात राहू नको कारण वर्तमान तुझ्या हातातून निसटून जात आहे, वेळ जात आहे. म्हणूनच मी तुला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा माझा मंत्र तुझ्यापर्यंत येतो तेव्हा त्यांना स्वीकार कर. आनंदित प्रत्येक क्षण घालव कारण हा मिळणार सतत आनंद तुला तुझ्या जीवनात एकवटून आणि पुढे नेणारा ठरणार आहे. स्वामी म्हणतात, तू प्रत्येक क्षणात आनंदी हो कारण आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे, तुझ्याशी बोलत आहे. तुझे स्वामी जेव्हा तुला आशीर्वादाने भरतात, तुला प्रेरणा देतात आणि तुला प्रेरित करतात की तू ते कार्य करावे, त्यात पुढे जावे, कारण माझे मार्गदर्शन तुला मिळताच तुझ्यासाठी अनेक द्वार उघडू लागतील जी आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होती. मागील भूतकाळात तुम्ही खूप सहन केले, ते सगळं काही मला माहीत आहे. मला सांगायची आवश्यकता नाही कारण मी तुझाच करता करिवता परमेश्वर आहे. कारण काही बाजू मजबूत करण्यासाठी तुला ते धडे देणेही तितकेच आवश्यक होते. म्हणूनच आज पुढे चालत राहा. नकारात्मक विचार करू नको, सकारात्मकता निर्माण कर आणि श्रद्धेने समर्पित हो. देवावर संपूर्ण विश्वास ठेव कारण मीच तुला घडवणार आहे. माझ्या हातात सर्व काही आहे. जर तुझा देवावर विश्वास असेल, हा मंत्र मनोभावे ऐक, तुझी शक्ती वाढू लागेल. तुझे काही कार्य करणार आहेस त्यात मोठे यश तुला प्राप्त होईल. तुझ्या शक्तीनुसार तुला कार्य दिले जाईल आणि तेच करत तू पुढे जाशील आणि तू यशस्वी ठरशील आणि भाग्यवंत होशील. आजच्या दिवसापासून तुझ्या जीवनचक्रात काहीतरी परिवर्तन घडवले जात आहे. स्वामींवर विश्वास ठेव आणि स्वामींना सांग, होय देवा, मला ते सुख दे, समृद्धी दे, आनंद दे. स्वामी म्हणतात, बाळा, सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती तुला मिळणार आहे. कोणत्याही कार्याला विलंब होणार नाही. जी सहानुभूती व्यक्त करत आहेस ते मला माहीत आहे कारण तू जे काही माझ्यापर्यंत पोहोचू इच्छित आहेस ते माझ्यापर्यंत येत आहे. तुझ्यासाठी तो मार्ग उघडतो आहे. सकारात्मक ऊर्जा तुला निर्माण करून देतो आहे. त्यामुळे तू सहजतेने पुढे जाशील, सुख समृद्धी प्राप्त करशील. आनंदी आनंद तुझ्या आयुष्यात येणार आहे. सर्व काही सुख तुला मिळणार आहे. जगातील गोंधळाकडे जास्त लक्ष देऊ नको कारण त्या गोंधळातून बाहेर पडूनच तुला अध्यात्माकडे वळायचे आहे. बाळा, तुझा खरा आनंद तुझ्या परिवारासोबत आहे. तो मिळत राहील, अनुभव येत राहील आणि तुझ्या मार्गावर टिकून राहण्यासाठी नामस्मरण करत राहा. नामस्मरणाने तुझी आंतरिक शक्ती वाढेल, तुझ्या कार्यात तुला बळ मिळेल आणि तुझी शारीरिक क्षमताही वाढवल्या जातील. मला माहीत आहे तुझ्या वेदना, दुःख आणि ताणतणावामुळे तू संघर्षात पडला आहेस, पण त्या संघर्षातून तू बाहेर पडणार आहेस. माझा मंत्र ऐकत असताना तुझ्या मनात अत्यंत पवित्र शक्ती प्रवाह करणार आहे. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे.
मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः।